दहिवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोंदवले येथे झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीला आश्रय देणाऱ्या 2 साथीदारांनाही पोलिसांनी जेरबंद केले आहे। 24 एप्रिल 2026 रोजी गोंदवले येथे हनुमंत दौंड यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता। या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मुख्य आरोपी गणेश तात्याबा ढोले हा घटनेनंतर फरार झाला होता। दहिवडी पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी कर्नाटकातील बेंगळुरूसह विविध ठिकाणी तपास मोहीम राबवली। दरम्यान आरोपी पुण्यात वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलिसांच्या पथकाने पुण्यात कारवाई करत विशाल सुभाष नेटके आणि गगन तात्याबा खाडे या दोघांना ताब्यात घेतले। त्यांनी मुख्य आरोपी गणेश ढोले याला आश्रय दिल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मदतीने गणेश ढोले यालाही अटक केली। आरोपीला आश्रय आणि मदत केल्याप्रकरणी विशाल नेटके आणि गगन खाडे यांनाही अटक करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे, चांदणी मोटे, पोलीस उपनिरीक्षक गुलाबराव दौलताडे, पोलीस हवालदार बापू खांडेकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबटे, महेंद्र खाडे, गणेश खाडे आणि निलेश कुदळे यांनी या कारवाईत सहभागी घेतला। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।